आज माझ्या मायमाऊली बसल्यात. आमच्या विरोधकांनी टीका केली की यांचं सरकार आल्यानंतर योजना बंद करतील, पैसेच देणार नाहीत. असं नाही, आम्ही वचनपूर्ती करणारे कार्यकर्ते आहोत. त्या संदर्भातल्या त्रुटी असतील त्या त्रुटी मी काढीन. त्यामध्ये खरंच ज्या गरजू महिलेला पाहिजे होतं, जी खुरपणीला जाते, जी धुणं भांडी करते, जी झाडू पोतना करते, जी त्या ठिकाणी अतिशय गरीब कुटुंबातली आहे की तिला 1,500ची किंमत माहिती आहे, जी इन्कम टॅक्स भरत असेल, जी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर 65,000 रुपये पगार घेत असेल, त्या महिलांच्या करता 1,500 रुपये नाहीत. गरीब महिलांच्या करता ज्यांचं 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये वर्षाचं उत्पन्न आहे, 2.5 लाख काही कमी नाहीये, म्हणजे 20,000 रुपये, 21,000 रुपये साधारण, त्याच्या आतल्या महिलांना आपण ते देतोय महिना 21,000च्या आत. काही काहींनी मधल्या काळामध्ये आम्ही पण म्हणलं नको आता कुठं त्याच्यामध्ये बघत बसायचं, वेळ जाईल. आता मात्र माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल, त्यांनी जसं मध्ये पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं, तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे. माझ्या ज्यांना खऱ्या अर्थाने 1,500 रुपये महिन्याची गरज आहे तिच्याकरता स्कीम आहे. आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत महिन्याला पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, शांत बसणार नाही. आत्ता थोडंसं या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही गडबडीत होतो, परंतु परवाच 3,700 कोटी रुपयाचा चेक मी महिला बालविकास खात्याला दिलेला आहे. आणि आता काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा 26 तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमाऊलींनो, तुमच्या अकाउंटला पैसे येतील. काय करायचं हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्या पद्धतीनं करा. शेतकऱ्यांनो तुम्ही पण काळजी करू नका. तुम्ही म्हणाल काय लाडक्या बहिणी आम्ही काय दोडके भाऊ झालो का? तुम्ही अजिबात नाही, तुम्ही पण लाडक्या आहात. तुमच्याही संदर्भामध्ये सतत आम्ही पंतप्रधानांशी, अमित भाईंशी, शिवराज चव्हाणांशी ज्या केंद्रातल्या गोष्टी असतील त्या केंद्राकडनं करून घ्यायच्या, ज्या राज्याच्या गोष्टी असतील त्या राज्याच्याकडनं आम्ही लोकांनी करायच्या. तिथं देवेंद्रजी असतील, एकनाथराव शिंदे असतील, अजित पवार असतील किंवा त्यांच्याबरोबर काम करणारी टीम असेल, पण याच्यात मंत्रिमंडळातल्या पण कोणी सहकारी मित्रांनी कुठं चुका होऊन द्यायच्या नाही. जो तो लाभ ज्या त्या लाभार्थ्याला मिळाला पाहिजे. मग तो शेवटचा माझा माणूस असेल किंवा शेवटची माझी लाडकी बहीण असेल, तिला तो लाभ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. पुढं करणाऱ्यांच्या करता ह्या योजना नाहीत, खऱ्या गरजू लोकांच्या करता, गरजवंतांच्या करता ह्या सगळ्या योजना आहेत. ह्याची पण आपण नोंद कृपा करून सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी. तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी दिलेली आहे. काय आहे सविस्तर माहिती ती आपण पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, लाडक्या बहिणींसाठी 3,700 कोटींचा चेक दिला. स्वतः या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे. लाईव्हमध्ये आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील त्यांच्या सभेमध्ये काय माहिती त्यांनी दिली ती पाहिलेली असेल. त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचे आता पैसे मिळायला सुरुवात देखील झालेली असेल. जर पैसे आता नसतील भेटलेले ते 26 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे भेटून जातील, जे की तुमच्या 7व्या हप्त्याचे असणार आहेत. ही तुमच्यासाठी या ठिकाणी गुड न्यूज असणार आहे. तुमच्या आतापर्यंत पैसे आलेत का 7व्या हप्त्याचे? कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल. आलेले असतील तर आले म्हणून पाठवा, नसतील आले तर नाही म्हणून पाठवा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता मिळावा यासाठी 3,700 कोटी रुपयांचा चेक महिला व बालविकास विभाग खात्याकडे दिला असल्याचं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. लाडक्या बहिणींसाठी काय महत्त्वाची माहिती दिली आहे ती देखील आपण पाहणार आहोत. बघा, लाडकी बहीण योजना महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी महत्त्वाची ठरली होती. नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर नव्या वर्षाचे हप्ते कधीपासून सुरू होणार याचीच उत्सुकता योजनेच्या लाभार्थी महिलांना लागलेली होती. तसेच या योजनेबाबत अनेक कुशंका
शंका उपस्थित केल्या जात होत्या. योजनेसाठी निकष लावले जाणार असून अनेक महिला अपात्र ठरू शकतात अशी ही चर्चा मध्यंतरी होती. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे त्यांनी सांगितलं आहे. तसेच लाभार्थी महिलांना पुढील हप्ता कधीपासून मिळणार याची तारीख देखील त्यांनी सांगितलेली आहे. तर खूप महत्त्वाची अशी माहिती सांगितलेली आहे. तुमचं जे पण कन्फ्युजन असणार आहे ते सर्व आता दूर होणार आहे, सर्व गोंधळ दूर होणार आहे. आणि 7व्या हप्त्याबद्दल त्यांनी गुड न्यूज दिलेलीच आहे. पैसे जमा करायला सुरुवात केलेली असं सांगितलं आहे. 26 जानेवारीपर्यंत पैसे येतील किंवा 26 जानेवारीनंतर कधीही पैसे जमा होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. स्वतः त्यांनी सांगितलं की 3000 पेक्षा जास्त रकमेचा कोटी रुपयांचा चेकवरती साईन करून तो महिला व बालविकास विभागाकडे दिलेला आहे. त्यामुळे 100% तुमचा 7वा हप्ता जमा होणार आहे. थोडीशी वाट तुम्हाला पाहावी लागणार आहे. नक्की तुमचे पैसे ह्या 1-2 दिवसामध्ये जमा होऊन जातील. तर बघा आता काय त्यांनी महत्त्वाची माहिती दिली ती देखील आपण पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेतून कोणत्या महिलांना या ठिकाणी अपात्र ठरवलं जाणार आहे त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्याची माहिती अगोदर आपण आता बघूयात. बघा, या योजनेतून अनेक सधन कुटुंबातील महिलांनी आर्थिक लाभ घेतल्याचा उघड झाल्याने योजनेचे निकष आणि कठोर करण्याबाबत सरकारी दरबारी विचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. बघा, ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांनीही या ठिकाणी लाभ घेतला आहे अशी माहिती या ठिकाणी येत आहे. त्याच्याबद्दल देखील या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे. सरकार आधी दिलेली रक्कम कोणाकडून वसूल करणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. बघा, सरकारने या ठिकाणी ज्या अपात्र लाडक्या बहिणी असतील त्यांच्याकडून मात्र पैसे घेतले जाणार नाहीत परत. मात्र नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांचा पत्ता मात्र कट होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी त्यांना पुढील हप्ते भेटू शकत नाहीत. जर तुम्ही नियमबाह्य या ठिकाणी योजनेचा लाभ घेत असाल तर त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. मात्र तुमची रक्कम वसूल केली जाणार नाही. ही देखील एक महत्त्वाची या ठिकाणी अपडेट तुमच्यासाठी असणार आहे. त्यासोबत बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी योजनेच्या नियमांबाबत आणि लाभार्थ्यांबाबत शिर्डी इथं आयोजित राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे. ते लाईव्ह त्या ठिकाणाहून बोलत होते. त्याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे. लाडकी बहीण योजना सुरू राहील, मात्र निकषात न बसणाऱ्या महिलांबाबत वेगळा विचार केला जाईल असंही स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. बघा, ही योजना कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे असं त्यांनी सांगितलं. मात्र ही योजना ज्यांना 1500 रुपयाची खरंच गरज आहे अशाच लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवली जाईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी ही योजनेमध्ये जे अपात्र असतील त्यांना मात्र या ठिकाणी पुढे पैसे भेटू शकत नाहीत. अपात्रतेची जी कारणं आहेत किंवा जे नियम अटी आहेत किंवा जो GR आहे तो आहे तसंच आहे. ज्यावेळेसपासून फॉर्म भरून घेतले तशाच पद्धतीचे नियम आहेत. त्यामध्ये कुठेही बदल करण्यात आलेला नाही. लाडकी बहीण योजना ही गोरगरीब घटकातील महिलांना डोळ्यासमोर ठेवून सुरू केली. मात्र करदाते, नोकरदार तसेच ऊस उत्पादक महिलांबाबत वेगळा विचार करत असल्याचं स्वतः उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलेलं आहे. बघा, फक्त जे गरीब आहेत किंवा गोरगरीब आहेत ज्यांचं उत्पन्न जे आहे 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे अशाच लाडक्या बहिणींसाठी या योजनेचा लाभ गेला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचसोबत दरम्यान राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता तुम्हाला 26 जानेवारीपर्यंत देणार आहेत अशी माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील नुकतीच दिलेली आहे. बघा, आता याच्यामध्ये अपात्र कोण ठरणार आहे? जे या ठिकाणी नियम आहेत, जो GR पहिल्यांदा आलेला होता, जे नियम होते फॉर्म भरताना जे तुम्हाला नियम होते त्याच नियमानुसार या ठिकाणी पात्र अपात्र ठरवलं जाणार आहे. यापेक्षा वेगळे कुठलेही नियम नाहीत आणि सरसकट या ठिकाणी अर्जाची छाननी वगैरे तुमची होणार नाही. जसं की पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांचं उत्पन्न जे आहे कमीच असतं, त्यामुळे ते डायरेक्टली पात्र होतात. त्याच्यामध्ये कुठेही या ठिकाणी छाननी होणार नाही. परंतु ज्यांचं जास्त उत्पन्न आहे, ज्यांच्याकडे या ठिकाणी टॅक्स वगैरे भरतायत किंवा 4 व्हीलर वगैरे आहे, असे जे पहिले नियम आहेत त्याच नियमाला धरून या ठिकाणी जी पात्रता अपात्रता असणार आहे ती हळूहळू चेक केली जाईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. मात्र पिवळा आणि केसरी रेशन कार्ड धारक जे आहेत त्यांचं मात्र या ठिकाणी डायरेक्टली ते पात्र होणार आहेत. त्यामध्ये जवळपास 1.5 कोटीपेक्षा जास्त या ठिकाणी लाडक्या बहिणी त्याच्यामध्ये देखील आहेत. त्याच्यामुळं बघा, तुम्ही खरेच पात्र असणार आहात तरच तुम्हाला या ठिकाणी आता इथून पुढे 1,500 रुपयाचा लाभ दिला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे जे नियम आहेत तेच नियम पुन्हा एकदा
क्रॉस चेक केले जाणार आहेत. तर बघा, स्वतः आदिती तटकरे म्हणाले की राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलैपासून लाभ वितरित करण्यास सुरुवात केली. त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता जो तुमचा असणार आहे, जो की 7वा हप्ता लाभ असणार आहे, तो थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर DBT द्वारे पात्र महिलांना या ठिकाणी हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासाठी 3,690 कोटी इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आलेली आहे. तर एवढी या ठिकाणी रक्कम जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे. तेवढा लाभ जो आहे तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. त्याबद्दलची माहिती देखील या ठिकाणी दिलेली आहे. तर मग आता 7वा हप्ता तुम्हाला लवकरच जमा होणार आहे. त्याबद्दलची गुड न्यूज स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींना डोळ्यासमोर ठेवून ही योजना चालू केलेली आहे त्याच लाडक्या बहिणींपर्यंत हे पैसे पोहोचले पाहिजेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आता बघूयात जे पण अपडेट पुढचं येईल त्याबद्दलची माहिती तुम्हाला नक्की शेअर केली जाईल. ज्या अपात्र लाडक्या बहिणी असतील त्यांना या ठिकाणी मात्र लाभ दिला जाणार नाही असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि अगोदर जे पण पैसे भेटलेले असतील ते देखील वसूल केले जाणार नाहीत असं देखील या ठिकाणी बोललेलं आहे. परंतु आता 7वा हप्ता मात्र किती जणांपर्यंत पोहोचतो ते देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र स्वतः आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील माहिती मागच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे की आम्ही कोणाचीही छाननी केलेली नाही. जो डिसेंबरमध्ये या ठिकाणी लाभ जेवढ्या लाडक्या बहिणींना भेटला होता त्याच्यामध्ये फक्त 1% या ठिकाणी लाडक्या बहिणी कमी होतील. मात्र सर्वांना हा लाभ जो आहे डिसेंबरचा जानेवारी महिन्याचा जो आहे तो वाटप केला जाणार आहे. जास्त लाडक्या बहिणी याच्यामध्ये कमी होणार नाहीत. फक्त ज्या तक्रारी आल्या आहेत त्याच्याच अर्जांची छाननी होणार आहे. सरसकट कुठल्याही अर्जाची छाननी होणार नाही असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर संपूर्ण अपडेट तुम्हाला आजच्या तारखेची दिलेली आहे. तुम्हाला एकदा चेक करून बघायचे की तुमचे 7व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत की नाही, कारण की स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेले की पैसे यायला सुरुवात देखील झालेली असेल आणि नसतील आले तर 26 तारखेपर्यंत वाट पाहायची आहे. तिथपर्यंत तुमचे 7व्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत. धन्यवाद.